सहकार्य करायचंय, बाहेर जायचंय, गोड शब्दामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. आणि तो फलंदाज आता तो गोलंदाज आहे तो बाहेर राहील, त्याने आतमध्ये कृपया येऊ नये आणि सामना त्वरित सुरू करायचंय. मी विनंती करतो, बाउंड्रीच्या आतमध्ये लाल फितीच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी लाल फितीच्या पाठीमागे जायचंय, कोणी का असे ना, लाल फितीच्या बाहेर जायचंय. आपण पाहतात राष्ट्रवादी चषक 2019 को स्पॉन्सर्ड बाय सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोखाम. क्रिकेटच्या या पंढरीमध्ये अजून एक अविनमेय सोहळा फ्रेशर. पहिलं षटक घेऊन येतोय तो सचिन, राईट आर्म राऊंड द विकेट. अर्जुन साठी पहिला चेंडू दरम्यान इनसाइड एज पंचांकडे अपील केली जाते आणि बंप चेंडू. या ठिकाणी विचार केला तर फुलाल्यांचा चेंडू होता. पहिला चेंडू हा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलं होतं आणि या ब्रह्मास्त्रावर तरी अर्जुनकडे उत्तर नव्हतं. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजी एंड कडून येतोय तो पुनश्च एकदा सचिन, राईट आर्म राऊंड द विकेट अर्जुन साठी. दरम्यान एक मिडल लेंथला टाकला चेंडू इनसाइड आउट आणि लॉफचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी लॅक ऑफ कॉन्फिडन्स होतोय, संघर्ष करावा लागतोय राणा भविष्यती संघाला. दोन्ही चेंडू हे अचूक टप्प्यावर टाकलेत कारण 2 धावा या धावफलकावर लागल्यात. धावफलक बिनबाद 2. सुंदर अशी सुरुवात. दरम्यान कार्पेटच्या साने चेंडू खेळून काढलाय, चेंडू सरळ जातोय काव कोणाच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आणि कुठेतरी या ठिकाणी रिस्क घेतला होता मात्र रिवॉर्ड या 2 धावेने मिळालेत. धावसंख्येला कळवळतो, धावसंख्या पोहोचली ती 4. बिनबाद 4. पहिलं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत तोलून मोलून षटक टाकतोय, पहिलं षटक आता टाकतोय, हाताळतो तो स्वतः कर्णधार सचिन ठाकरे, मॅन फ्रॉम वालशेद. अर्जुन आतापर्यंत मोठे फटके काही सर्कलच्या ओव्हरमध्ये खेळलेले नाहीयेत. त्याच्या माध्यमातून त्याची ख्याती शहापूर तालुक्यामध्ये एक यंग स्टार हा हँडसम बॅट्समन म्हणून ओळखली जाते. तुम्ही पाहू शकता त्याकडे सौंदर्य सुद्धा आहे आणि खेळाचं सौंदर्य सुद्धा. दरम्यान एक सौंदर्यात्मक फटका, चेंडू जातोय थर्ड झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणू शकतो, डीपली स्क्वेअर लेग झोन मध्ये स्वीपरच्या दिशेने या मिळालेल्या 2 धावा. धावसंख्या पोहोचली ती 6. बिनबाद 6. पहिलं षटक हे प्रगती पथावर. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय, सर्कलचं षटक टाकतोय तो सचिन ठाकरे. दरम्यान चेंज ऑफ द पेस and change of the pace is always good for cricket. या ठिकाणी एक बेहतरीन नजराणा दाखवलाय सचिनच्या माध्यमातून. एक चेंज ऑफ द पेस टाकला, स्लो डिलिव्हरी आणि याला म्हणू शकतो आपण नकल बॉल. आज क्रिकेटमध्ये 3 चेंडू टाकले जातात, एक बॅकअप द हँड, एक नकल चेंडू आणि एक स्लो डिलिव्हरी. नकल चेंडूचं एक आपण प्रात्यक्षिक पाहिलं आणि त्या ठिकाणी अर्जुन फसलाय. दरम्यान फटका फसलाय आणि मला वाटतं झेल होण्याची शक्यता आणि झेल सुटलाय. सोपा झेल, अगदी ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला गोंजारते, मात्र या ठिकाणी कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाचे हात आईप्रमाणे नव्हते आणि परिणामी तो झेल सुटलाय आणि जीवदान मिळालंय आणि षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते बिनबाद 7 धावा. डीजे डीजे पुढील षटक हाताळण्यासाठी येतोय तो.
तेवढा घे ना. पुढील षटक हाताळण्यासाठी येतोय तो दिनेश. पुढील षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. VIP डाईस कडून आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून घेऊन जातोय. साकुले एंड कडून निलेश अर्जुन बांगर साठी. पहिला चेंडू दरम्यान ऑपेस्टिव्ह टाकलेला चेंडू आणि वाईट चेंडू. ज्यांची होती उत्कंठता, ज्यांच्या आवाजामध्ये सुमधुरता, ज्यांच्या वाणीमध्ये संस्कृती, ज्यांच्या जिभेवर आईच्या मातृत्वाने केली कलाकृती, ते आमचे आदरणीय शिंदे साहेब, शिंदे सर म्हणा, त्यांना महाराज म्हणा, अखंड महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पुढील समालोचन साठी मी त्यांना विनंती करतो की आपण अमृतरूपी हे धावतं समालोचन द्यावं आणि मी तुमची रजा घेतो. राणा बोरशेती वर्सेस वालशेत. दरम्यान एक मागील चेंडूवर पाहिला तर एक अप्रतिम असा गगनभेदी षटकार मारला. क्रिकेटच्या भाषेमधील अप्रतिम असं सौंदर्य, द ब्युटी ऑफ द क्रिकेट, द क्लास ऑफ द गेम शोन बाय अर्जुन बांगर, मॅन फ्रॉम राणा बोरशेती. आपल्या समवेत महाराज जमलेले आहेत आणि दरम्यान लॉफचा पटका चेंडू जातो. वन बाउन्स ओव्हर द लॉफ्ट टू 4 धावा. आणि यापुढील धावतं समालोचन देतील आमचे आदरणीय रमेश शिंदे सर म्हणू की महाराज म्हणावं, कारण आज अखंड दौऱ्यावर ते निघालेत आणि आज आमच्या राष्ट्रवादी चषकात आलेत. धन्यवाद फोडे सर. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य ओव्हरहॅम क्रिकेटचे सामने आपण पाहत आहात. खऱ्या अर्थानं याच्यासाठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हा, परंतु असं म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. पहिलाच दिवस आपण या ठिकाणी गोड होताना दिसतोय. ही शामप्रहार प्रत्येकाच्या आठवणीत राहणारी. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रात सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाकडे. ओ फुलटॉस चेंडू सोडला जातोय. डीप फाईन लेगला निश्चित या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा योग्यरित्या प्रयत्न अप्रतिम. या ठिकाणी नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होताना दिसत आहेत. खरं तर यापूर्वीचा जर फटका बघितला तर फडणवीस त्या फटक्याविषयी प्रत्येक क्षणाला म्हणावं लागेल, हे सागर अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत, सागर किनारे रहूंगा तो खुद तूफान बन जाऊंगा. प्रत्येक क्षणाला क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. प्रत्येक वेळेला म्हटलं जातं क्रिकेट एक जीवन संग्राम. ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये होत त्याच पद्धतीने जीवनामध्ये होत असतो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. ओ ब्लॉकला टाकले चेंडू, परंतु या ठिकाणी पूर्णपणे चुकलेला दिसतोय क्षेत्ररक्षक. काहीसा गोंधळ दिसतोय. चेंडू सीमापार खणखणी चौकार. डीजे डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढसळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडा की विजयी झालो तरी इतिहास झाला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. या ठिकाणी सामना रंगतोय तो या श्याम प्रहरी या संध्याकाळच्या वातावरणात. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्वीपरच्या दिशेला, काऊ कॉर्नरच्या दिशेला. नो चान्स, आउट ऑफ कव्हरेज एरिया, बिग हिट. डीजे
विजय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आयोजकांना पाण्याची विनंती, पाण्याची या ठिकाणी सोय करायची आहे. दरम्यान बोरशेती आणि वलशे संघाच्या दरम्यान सुरू असलेला सामना पाहतात. खऱ्या अर्थानं बोरशेती संघाची सलामीची जोडी पाहतोय. अर्जुन आणि बाली शहापूर तालुक्यामध्ये एक नावाजलेला संघ पाहायला मिळतोय. अर्जुन आणि बाली खऱ्या अर्थानं अर्जुन याच्या बॅटमधनं ज्यावेळी प्रत्येक वेळेला एक फटका निघतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं डोळ्याचं पाळणं फिटलं जातं. अशा कौशल्यपूर्ण असलेला फलंदाज आपल्याला या ठिकाणी या मैदानावर आज पाहायला मिळतोय. सर्व क्रिकेट रसिकांच्या ठिकाणी मन होऊन घेतोय. धाव संख्या आहे ती 30. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बोरशेती संघाची धाव संख्या येते बिनबाद 30. 15च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमल्या बोरशेती संघानं. निश्चित या ठिकाणी वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात ही चांगली असेल तर निश्चित ते अर्ध कार्य पूर्ण केल्यासारखं वाटतंय. आणि या ठिकाणी सुरुवातच एवढी अप्रतिम पाहायला मिळते बोरशेती संघाकडनं. जोपर्यंत अर्जुन मैदानावर सज्ज, जोपर्यंत बाली मैदानावर सज्ज, तोपर्यंत ना भूतो ना भविष्य अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या तीळ मात्र शंका नाही. कारण शहापूर तालुक्यामध्ये जर क्रिकेटमध्ये होणारा बदल जर दिसला असेल तर या 2 फलंदाजांमार्फत दिसलाय. प्रत्येक क्षणाला दाखवून दिलाय आय कॅन डू इट. प्रत्येक दिशा दाखवून दिली. प्रत्येक दिशेला यांच्या चेंडू बॅटमधनं धावा येताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक कुणाल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू कुणाल. ब्लॉकला टाकले चेंडू, परंतु या ठिकाणी स्ट्रेट हिट कार्पेटच्या साह्याने मला वाटतंय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु थांबावं लागेल. शेवटी संयम सगळ्यात महत्वाची गोष्ट. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर असं म्हटलं जातं की प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. नियोजन ही यशस्वी जीवनाची पायरी म्हटली जाते. कारण तुम्ही क्रिकेट किती खेळता हे महत्वाचं नसून क्रिकेट कोणत्या पद्धतीने खेळताय सगळ्यात महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहत आहात. आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी खूप एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीनुसार सजलेली ही स्पर्धा सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोळखाम 2019. हो आता मात्र चेंडू येतोय लॉंग ऑफ लॉक. या ठिकाणी झेल सुटला होता परंतु पुन्हा एकदा त्या प्रयत्नाला यश येताना दिसत आहे. आणि या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय. तो मोठा मासा गळाला लागतोय या ठिकाणी बोरशेती संघाचा. अर्जुन निश्चित खेळ कोणताही असो, खेळ म्हणजे जिवंत ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. निसर्गानं मनुष्याला दिलेला सर्वात श्रेष्ठ वरदान. निसर्गाच्या साम्राज्यातून बहरून आलेला वसंत. मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, फुललेल्या भुजंगाचा डौलदार फणा, भावनांच्या उद्यानातील धुंद केवढा, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ हेद्दार घोडा. माणसानं मान सन्मान अभिमान इथं दाखवण्याचा खेळ म्हणजेच क्रिकेट. मन मनगट मस्तिष्क जाग करण्याचा खेळ म्हणजेच क्रिकेट. खऱ्या अर्थानं अनेक जणांच्या सहाय्याने सहकार्याने सजलेली स्पर्धा म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोळखाम 2019 ची स्पर्धा. कोण होईल या स्पर्धेचा मानकरी येणारा शेवटचा दिवस सांगेल. पुढचा चेंडू सामना करेल तो बाली. चेंडू वर उडतोय परंतु पॉइंटच्या वरून मारलेला चेंडू. या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. खूपच चांगल्या पद्धतीने धावा येत आहेत. आतापर्यंत अर्जुन नावाचं वादळ मैदानात आलं होतं परंतु ते वादळ शमवण्याचं काम या ठिकाणी कुणाल यांच्या गोलंदाजीने गुड कमबॅक म्हणता येईल. कारण जोपर्यंत अर्जुन मैदानावर सज्ज असतो तोपर्यंत बोरशेती संघाच्या आशा या कायम आणि पल्लवीत असतात. आपण प्रत्येक क्षणाला बघितलं. आपण NP स्पोर्ट्सची जी स्पर्धा बघितली त्याचबरोबर SPL 2018 पाहिली. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. कुणाल टू बाली. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न. लॉंग ऑनला उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अपयश येत आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही. उत्कृष्ट गोलंदाजी गुड कमबॅक. कारण 2 षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकाला प्रारंभ धावसंख्या स्थिरावली. आता मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू अप्रतिम सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते कुणाल यांच्याकडनं. खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झालेलं स्वप्न या ठिकाणी पुन्हा एकदा जाग करतोय तो कुणाल. सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडंच. कारण बाली याच्या चेंडू कोणत्या प्रकारचा लक्षात येत नाही. पूर्णपणे निर्धाव चेंडू जातो. चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. आता मात्र चेंडू लॉंग ऑफ. नो चान्स. बिग हिट बाय द बाली. विजय धन्यवाद. धाव संख्या ती 1 गडी बाद 39. 39 लॉट्स ऑफ बर्ड विकेट बाय द
बोरशेती खूपच चांगली धावसंख्या पाहायला मिळते. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळेल. कारण जर आपण वालशे संघाचा विचार केला तर वालशे संघामध्ये खूपच धडाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं धावसंख्या ती 39 39. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला ही षटकं टाकायची, त्याची नोंद घ्यायची. कारण आपल्याला प्रत्येक सामना हा योग्य वेळेत खेळवायची, याची नोंद घ्यायची. कारण स्पर्धा कोणती असो त्या स्पर्धेमध्ये नियम महत्वाचे. या सामन्यासाठी आमचे क्वालिफाईड पंच रुपेशजी तुंगार, नितीनजी चौधरी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पंचगिरी करतायत. मंडळ आपला शतशः आभारी असेल. कारण एक सहाय्य करू आपण श्याम सर्वांच्या आठवणीत राहणारी. कारण बाली मैदानावर सज्ज आहे. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय तो बोरशेती संघाकडनं डावखुरी हाताचा फलंदाज संदेश. शहापूर तालुक्यामध्ये क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले आणि तोच बदल म्हणजे एक गाव एक संघ असेल. नामदेवजी पडवळ साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली विचारधारा कृतीत आणताना शहापूरचे सर्व कर्णधार असतील, सर्व संघांचे कर्णधार असतील. आता मात्र शेवटचं षटक, निर्णयात्मक षटक. गोलंदाज अमीर टू संदेश या ठिकाणी लढत होते. गोलंदाज आणि फलंदाजाचं तुंबळ युद्ध म्हणजेच क्रिकेट एक जीवन संग्राम. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ समजला जातो, परंतु शेवटपर्यंत प्रयत्न करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी स्वतःला सिद्ध करायचं असेल तर प्रयास ही अखेर जिंदगी का दुसरा नाम होता. प्रयत्न प्रयत्न प्रयत्न. ओ लेफ्ट हँड निघालेले चेंडू जातोय सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेला. एक धाव पूर्ण थांबावं लागेल, संयम मानावं लागेल. एक धावेने बोरशेती संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 40. हॅलो बेस वाढवा थोडासा. कुठे आवाज आहे? हॅलो. शेवटचं आणि चौथं षटक. पहिल्या चेंडूवर एक धाव. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज, सलामीचा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय बाली. सर्व क्रिकेट रसिकांचं मन मोहून घेतोय बाली. सुरेख फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या मात्र एक गडी बाद 40. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. काय रे 40. अच्छा पहिली बॅटिंग आहे ना. किती बॉलात पहिली बॅटिंग आहे. हो आता मात्र गुड लेटला टाकले चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. गुड कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी. अमीर या ठिकाणी स्वप्न उभा करतोय तो वालशे संघाचं. सुरेख 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 गोलंदाजी पाहायला मिळते. कारण 2 षटकामध्ये 30 धावा. तिसऱ्या षटकामध्ये धाव संख्या येते 9 आणि चौथ्या षटकाला सुरुवात. आता मात्र चेंडू सरळ लॉंग ऑन, हवाई फायर, ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर, बिग हिट बाय द बाली. डीजे डीजे धन्यवाद. खूप सहकार्य करतात, अशाच सहकार्याची आवश्यकता आहे. डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चेंडू महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही. आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. हे मात्र निश्चित आहे. पुढचा चेंडू सामना करेल तो बाली. ओ इष्टीच्या खूपच बाहेर टाकले चेंडू. निश्चित पंचांचा एक हात पूर्वेला एक हात पश्चिमेला. वाईड स्क्वेअर मारा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होता आमिर, परंतु या ठिकाणी लाईन अँड लेन पूर्णपणे चुकलेली दिसते. या ठिकाणी खऱ्या अर्थानं उत्कृष्ट प्रयत्न करतोय. वारंवार प्रयत्न, संघर्ष चालू आहे या ठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज यामध्ये, परंतु प्रयत्न मात्र करावाच लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी बालीला खेळावं लागेल. उत्कृष्ट ध्येय जर साध्य करायचं असेल, मोठं ध्येय उभं करायचं असेल तर या ठिकाणी बालीला मात्र प्रयत्न करावेच लागतील. कारण बाली उत्कृष्ट शहापूर तालुक्यातील एक नावाजलेला, नावलौकिक असणारा फलंदाज या मैदानावर आज प्रदर्शन करताना दिसतोय. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्या ती 1 गडी बाद
48 खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंचा जर सामना असेल, क्रिकेट हा सांघिक खेळ जर असेल, तर एक सरसेनापती निघून गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण धुरा सांभाळण्याचं काम या ठिकाणी फलंदाज करतोय. त्या फलंदाजाचं नाव आहे बाली. खऱ्या अर्थानं खूप धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच बाली या फलंदाजाला, कारण एक फलंदाज मैदानातून निघून गेला अर्जुन आणि त्याची पुनरावृत्ती करताना दिसतोय बाली. उंचावून मारण्याचा प्रयत्न बाली याचा, परंतु एक धाव काढण्यापासून कोणत्या प्रकारची अडचण नाही आहे. एक धावेने धावसंख्या पुढे जाते 49. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक सामना करेल. आता मात्र संदेश नावाप्रमाणे एक मेसेज द्यावा लागेल, कारण शेवटचा षटकातील या ठिकाणी निर्णयात्मक चेंडू खेळतोय. पण एकदा स्वेर मारा, खराब गोलंदाजी पाहायला मिळते, कारण तेवढी चांगली फलंदाज या मैदानावर असताना एक मनोधैर्य, एक मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायत प्रत्येक फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज अमीर. नौकऱ्याचा फलंदाज संदेश, चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेला, वन बाउन्स, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या ठिकाणी. अप्रतिम. खऱ्या अर्थानं त्या क्षेत्ररक्षण दाद द्यावी, कोणत्या प्रकारचे शब्द नसावेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 3 धावा. चौथ्या धावेला प्रारंभ करतोय, परंतु थांबावं लागेल. या 3 यशस्वीरित्या धावा पूर्ण. या 3 धावेने बोरशेती संघाची धाव संख्या येते 53. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आता मात्र सामना करेल तोच फलंदाज. या फलंदाजाला प्रत्येक क्रिकेट रसिकांचं मन मोहून घेतलं तो बाली, उजव्या हाताचा फलंदाज बाली. शेवटचा चेंडू, चेंडू जातोय सरळ लेगच्या दिशेला. निश्चितच खणखणीत षटकार. धन्यवाद.
धन्यवाद. हॅलो हॅलो. 4 षटकामध्ये 60 धावांचं आव्हान खूप, परंतु जर आव्हानापर्यंत जर पोहोचायचं असेल तर निश्चितच पावलांना सांगावं लागेल. अनेक प्रकारची उद्दिष्ट समोर ठेवावं लागतील. या ठिकाणी नियोजन करावं लागेल वाळशे संघाच्या फलंदाजांना, कारण 15च्या सरासरीने धावा जमवायचे. 24 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान, अप्रतिम आव्हान पेलावं लागेल. तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी मला वाटतंय सलामीचे फलंदाज मैदानावर सलामी देताना येत आहेत. ज्या नावानं संपूर्ण जगाला क्रिकेट विश्वाचा देव दाखवला, नवे नवे क्रिकेट काय असतो याची व्याख्या लिहून दिली असा फलंदाज सचिन, आणि त्याला 7 धावसंख्या 59. विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 15च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील वालशेज संघाला. या ठिकाणी चुरशीचा सामना खेळला गेला. एक फलंदाज पाहायला मिळते, खूप वर्षापूर्वीचा अनुभव घेऊन उतरतोय सचिन, त्याला साथ देतोय तो फलंदाज स्वप्नील. याच मैदानावर स्वप्नील यानं खूप चांगल्या प्रकारे एक षटकार मारून दाखवून दिला. क्रिकेट काय असतं तोच स्वप्नील. 60 धावांचं विजयी स्वप्न घेऊन उतरलाय स्वप्नील, आणि त्याला साथ देतोय सचिन. एका सलामीची जोडी पाहायला मिळते वालशेज संघाकडे, अप्रतिम जोडी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 15च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील आणि दाखवून द्यावं लागेल एक चांगल्या बसलेल्या स्वयंसेवकांनी व्हॉलेंटियर्स जरा चेंडू आल्यानंतर सहकार्य करायचं आहे. चेंडू लवकरात लवकर मैदानात कसा येईल याची व्यवस्था करायची. जाऊया मैदानाकडे. सामना सुरू होतोय, महत्वपूर्ण सामना शेवटचा आजच्या दिवसातील, या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना बोरसेती आणि वालशेज संघाच्या दरम्यान. प्रथम फलंदाजी करत असताना 24 चेंडूमध्ये 59 धावा आणि 60 धावांचं मोठं असं माफक असं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान प्रत्येक षटकामध्ये. 15च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील, कारण तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. सलामीचा फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय सचिन, नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला फलंदाज स्वप्नील. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक बोरशेती संघाकडनं गोलंदाज बाली, ज्या बालीनं फलंदाजी केली तोच बाली. पहिला चेंडू सचिन यांचा उंचावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्वेर मारा. पहिला चेंडू संघाचं खातं उघडताय. या अवांतर धावेने धावसंख्या ती 1. अशा पद्धतीने जर गोलंदाजी पाहायला मिळाली निश्चित या ठिकाणी वालशेज संघ विजय होऊ शकतो, परंतु तेवढी चांगली गोलंदाजी जर बोरशेती संघाकडे जर झाली तर निश्चित बोरशेती संघ विजय होऊ शकतो, परंतु विजय मात्र एका संघाचा, जो जिता वही सिकंदर. आता मात्र चेंडू सरळ जातोय डिफाईन लेगला, 1 बाउन्स. निश्चितच या ठिकाणी चेंडू थांबू शकेल का? ज्या पद्धतीने बंदुकीची गोळी निघते त्या पद्धतीने चेंडू बॅटमध्ये निघाला. पंचांचा निर्णय या ठिकाणी निश्चितच. चेंडू सीमापार, खणखणी चौकार. डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जिस साया में सारा जहां वो साया नजर नहीं आता, झोलिया भर रही है जमाने की मगर देने वाला नजर नहीं आता. याच उक्तीच्या विरोधाभासात जाऊन खऱ्या अर्थानं हस्तस्य भूषणम दानम, प्रत्येक दात्यानं प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी स्पर्धेला दिला. धन्यवाद. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू सचिन यांच्या बॅटमध्ये निघालेला चेंडू, 1 बाउन्स, लॉंग ऑन 4. ताकदीचा वापर चेंडू करतोय सीमा पार सफर. डीजे धन्यवाद. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. मी मगाशी सांगितलं नावात काय आहे हे प्रत्येक वेळेला जरी कोणी दाखवून दिलं असेल तरी नावात काय हे दाखवून देतोय. मन मनगत मस्तिष्क जागा करतोय सचिन. पहिलाच खणखणीत चौकार, दुसरा चौकार, तिसऱ्या चेंडूला सुरुवात होते. बाली महागडा ठरतो या ठिकाणी. आता मात्र चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेला. एक चूक मला वाटतं या ठिकाणी पाहायला मिळते सचिन. उत्कृष्ट प्रयत्न, परंतु चेंडू लॉंग ऑफ. बिग हिट बाय द सचिन. डीजे
विजय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्या चेंडूपासून जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू, दुसरा चेंडू 4 धावा, तिसरा चेंडू 4 धावा, तिसरा चेंडू 6 धावा. अप्रतिम सुरेख फलंदाजी. सचिन कौतुक करावं तेवढं थोडंच सचिन या फलंदाजाचं. आता मात्र चेंडू स्वेर, परंतु सचिन चेंडू मारतोय, 1 धावेचा प्रयत्न करतोय. मला वाटतं या ठिकाणी 1 धाव पंचांकडे दाद आणि गडी बाद. पूर्णपणे निराशेच्या छायेत जाताना सचिन फलंदाज. या धावेची आवश्यकता होती का? प्रत्येक वेळेला सांगितलंय मनुष्य आयुष्य किती जगण्याला महत्व नसून माणसानं स्वतःच्या जीवनाचं आयुष्याचं नियोजन कोणत्या पद्धतीने केलं यावर माणसाच्या जीवनाचं यश निश्चित असतंय. सचिन जर पहिल्या चेंडूपासून चौकार मारत होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर जर खणखणीत मोठा प्रहार जर मारत होता, तर या चेंडूवर धाव घेण्याची आवश्यकता नसताना सुद्धा एक आत्महत्येच्या रूपाने चेंडू मारल्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. एक मोठा मासा या ठिकाणी गळा लागतोय. आमचे सहकारी समालोचक मार्गदर्शक आदरणीय अमोलजी ठाकरे यांचं आगमन झालं. आपल्यास विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद. एक उभा केलेलं स्वप्न कुठेतरी एक धुसर करताना दिसतोय आणि पुन्हा एकदा खेळाडू पक्षात परततोय तो सचिन. पूर्णपणे नाराज आणि निराशेच्या छायेत असेल वालशेज संघ. एक मोठं स्वप्न उभं करण्याच्या नादात, एक फटका मारण्याच्या प्रयत्नात, एक धाव काढण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी अपयश पदरी पडतंय. निश्चितच प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. नियोजन ही जगात यशाची पायरी पहिली असेल, म्हणून नियोजन महत्वाचं असावं. क्रिकेट असो, जीवन असो, त्याच पद्धतीने कोणतेही कार्य असो, जर त्यामध्ये नियोजन असेल तर यशाला पर्याय नाही. आता मात्र कमबॅक म्हणता येईल बाली याच्या गोलंदाजीचा, कारण आतापर्यंत सुरेख फटके मारण्यात यश आलं होतं सचिन याला. स्ट्राईकला फलंदाज जातोय स्वप्नील. उर्वरित स्वप्न ध्येयाचं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अप्रतिम फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु पूर्णपणे निर्धाव चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. कोणत्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिरावलेली, 1 गडी बाद 16. पहिल्या षटकाचं तर काम पूर्ण, परंतु प्रत्येक षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर 24 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता असताना सचिन सारखा फलंदाज बाद होणं ही डोकेदुखी असेल वालशेज संघाची. पुढचा चेंडू स्वप्नील. पुन्हा एकदा मला वाटतं एसटीच्या बाहेर टाकले चेंडू. पंचाचा निर्णय. अवांतर धाव, 1 धाव, 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 17. निश्चितच प्रत्येक क्षणाला दाखवून द्यावं लागेल गुड टू गुड. प्रत्येक वेळेला चांगलं कार्य या ठिकाणी गोलंदाजांना करावं लागेल. प्रत्येक ठिकाणी फलंदाजाला कामगिरी करावी लागेल, कौशल्य दाखवावंच लागेल. जर आपला संघ विजयी करायचा असेल तर प्रत्येक क्षणाला चांगली कामगिरी करावीच लागेल. परंतु एक सरसेनापती निघून गेल्यानंतर ती धुरा सांभाळावी लागेल स्वप्नील आणि गणेश याला. ब्लॉकला टाकली चेंडू, परंतु 30 मध्ये पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षण. 1 धाव काढण्यापासून कोणत्या प्रकारची अडचण नाही. या 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमोल सर वालशेज संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 18. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोळखांब आयोजित 2019 ही स्पर्धा आपण पाहतात. या श्याम प्रहरी सर्व क्रिकेट रसिकांचं कुमार रमेश शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करताय. धावसंख्या आहे ती 18. 1 गडी बाद 18. 8 9 10 16 17 किती आहेत बघ. वाईट 8 9 10 15. एक इथं नव्हती, एक काही नव्हतं. धावसंख्या आहे ती 17. माफ करा, आमचे सहकारी स्कोरर मित्र या ठिकाणी योग्यरित्या कामगिरी करतात, परंतु चूक ही मनुष्याच्या हातातून होत असते. माफी असावी, दिलगिरी व्यक्त करतो. धावसंख्या 1 गडी बाद 17 धाव या मैदानाकडे. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसरा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोरशेती संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाजाचं नाव कृपया या ठिकाणी कळू द्या. अर्जुन बाली आणि अर्जुन एक सुरेख जोडी शहापूर तालुक्यामध्ये एक अग्रगण्य कामगिरी करते.
चेंडू बॅटची कडा घेतो या ठिकाणी एक संधी, परंतु त्या संधीचं कोणत्या प्रकारचं सोनं करता येत नाही स्वप्नीलला. निश्चितच सचिन वारंवार का नाव घेतलं जात आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, तिसऱ्या चेंडूवर उत्कृष्ट षटकार मारून आणि एक छोटा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्वतःचा गडी बाद झाल्यानंतर एक स्वतःच्या संघाला कुठेतरी संकटात टाकताना दिसतोय. पण असं म्हटलं जातं अमोल सर, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला कोणत्या तरी महंताला भगवंताला अवतार घ्यावा लागतो. या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल गणेश या नावाला आणि स्वप्नील या नावाला. पुढचा चेंडू गणेश. आता मात्र शॉर्ट पिच टाकले चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चूक होताना दिसतोय. दुसरा गडी बाद होतोय तो वालशा संघाचा. डीजे धन्यवाद. गुड कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्जुन याच्या गोलंदाजी करा. पहिल्या षटक अतिशय बागडं षटक 18 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मला वाटतं गडी बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवर एक गडी बाद होतोय. गणेश स्ट्राईकला फलंदाज पाहतात. आता मात्र स्वप्नील सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद असणारी गोलंदाजी पाहायला मिळते बोरशिती संघाकडनं. थँक गॉड. अप्रतिम, गॉड ब्लेस यू. अप्रतिम सुरेख गोलंदाजी अर्जुनाची. ज्या पद्धतीने फलंदाजी त्याच पद्धतीने गोलंदाजी. अमोल सर, हिरा कुठे जरी टाकला तरी तो चमकल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाची फलंदाजी त्याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुनाची. कौतुक करावं तेवढं थोडंच. याच व्यक्तिमत्वाला कौतुकासाठी शब्द नसावेत असा गोलंदाज. खरंच खूपच सुरेख गोलंदाजी. डीजे हॅलो. 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव फक्त खर्च केले अर्जुन याने. सुरेख गोलंदाजी. क्रिकेट रसिकांचं मन मोहून घेतोय अर्जुन हा गोलंदाज. कारण निश्चितच हा एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. सचिन बाद झाल्यानंतर दुसरा गडी बाद झाला गणेश, त्यानंतर तिसरा गडी बाद झाला या ठिकाणी स्वप्नील. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज अमीर. उजव्या हाताचा फलंदाज या मैदानावर पाहायला मिळतोय अमीर. ब्लॉकला टाकले चेंडू एष्टी रक्षकाच्या हातात. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करतोय अर्जुन. ज्या पद्धतीने फलंदाजी त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. अमोल सर, खेळ कोणताही असो, जर कोणाच्या विरोधात जर जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावंच लागतं. प्रयत्न करत राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं. मोडला जरी संसार मोडणार नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. निश्चितच पुन्हा एकदा तोच चेंडू पंचांकडे स्वेर मारायची निश्चितच या ठिकाणी दाद असेल, परंतु आमचे क्वालिफाईड पंच रुपेजी तुंगार या ठिकाणी पंचगिरी करतायत, सामन्याला सहकार्य करतात. सुरेख गोलंदाजी. विश्लेषण करायचं झालं तर पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 1 गडी बाद, तिसरा चेंडू 1 गडी बाद, चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू निर्धाव. आत्ता मात्र ब्लॉकला टाकले चेंडू जर सरळ जातोय स्वीपरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल, परंतु या 2 यशस्वीरित्या धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या येते किती आउट? 3 गडी बाद. 20 विजयासाठी 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. निश्चित या सामन्याचा जर आपण अभ्यास केला, निरीक्षण जर केलं तर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि दुसऱ्या षटक अप्रतिम षटक अर्जुन याचं. निश्चितच संघाला सावरतोय तो अर्जुन, कारण 2 धावा. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ही श्याम प्रहर प्रत्येकाच्या आठवणीत राहणारी. कारण असं म्हटलं जातं, जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान कधी सोडायचं नसतं. शेवटपर्यंत लढत राहणं, स्वतःच्या संघाला सावरत राहणं आणि दाखवून देणं मी करू शकतो, हे काम आता मात्र करावं लागेल. उजव्या हाताचा फलंदाज कुणाल याला स्ट्राईकला आहे. कुणाल नॉन स्ट्राईक याला उभा असलेला फलंदाज आमिर. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक बोरशिती संघाकडनं. गोलंदाज सुमित. 12 चेंडू 40 धावा. आव्हान खूप मोठं, परंतु असं म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, चलने वाली घड़ी न रुकती,
टाइम आपण आहे, काम करते राहू, फक्त वेळ महत्वाची, ती वेळ जाऊन द्या. स्वतःला सांगा मी करू शकतो. एक गडी बाद होतोय वाळशे संघाचा. डीजे विजय धन्यवाद. कुणालचं विजयी उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक फलंदाज मैदान होतं. त्या फलंदाजाचं नाव दिनेश. आमिर मात्र स्ट्राईक वर आहे, परंतु कोणत्या प्रकारच्या धावा येत नाही. आता मात्र चेंडू बर उडतोय, चेंडू सरळ येतोय लेगच्या दिशेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावेने बोरशेती संघाची धाव संख्या पोहोचते ती धाव फलकात 22. परंतु असं म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचा. जोपर्यंत तुम्ही मैदानावर सज्ज तोपर्यंत ध्येय तुमच्या हातात असतंय. सचिनने चांगल्या प्रकारे सुरुवात केली, परंतु वेळ निघून गेली आणि वेळ निघून गेल्यानंतर एकावर एक गडी बाद होत गेले. पूर्णपणे संकटात सापडले एक संघ वाळशे संघ. या ठिकाणी अप्रतिम फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झेल मात्र सुटलेलं आहे. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु थांबावं लागेल. संयम महत्वाची गोष्ट. शेवटपर्यंत या मैदानावर खेळावं लागेल, कारण धावांचा डोंगर उभा केलाय आणि त्या ध्येयाच्या यशाच्या शिखरावर जर आपल्याला चढायचं असेल तर स्वतःच्या पावलांना एक ताण द्यावी लागेल आणि न थकता तिथपर्यंत जावंच लागेल. प्रत्येक फटक्याला दाखवून द्यावं लागेल मी करू शकतो, आणि ते करावं लागेल या ठिकाणी प्रत्येक फलंदाजाला. ओ आणि गडीबाद डीजे धन्यवाद. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलता. या सामन्याचं रूप पूर्णपणे बदलून गेले. 8 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. डीप फाईन लेगला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. एकच धाव समाधान मानता येतं, परंतु दुसऱ्या धावेला पुन्हा एकदा सुरुवात होते. 2 धावा पूर्ण. या यशस्वीरित्या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. वाळशे संघाची धाव संख्या आहे ती 5 गडी बाद 26. विश्वास सगळ्यात महत्वाची गोष्ट. खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना श्वास आणि विश्वास महत्वाची गोष्ट, कारण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जीवन आहे आणि जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत नाता आहे. यामध्ये विश्वास दाखवलाय तो सचिन या फलंदाजावर, परंतु सचिनने एक चुकीचा फटका मारल्यानंतर खेळाडू कक्षात परतावं लागलं. 7 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. समीकरण बदललंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बोरशेती वाळशे संघाची धाव संख्या ती 5 गडी बाद 26. विजयासाठी 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 6, 5, 5.5च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील त्या बोरशेती संघाला, कारण लक्ष खूपच महागड आणि खूपच मोठं पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 34 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल आपल्याला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, जर स्वतःचं स्थान निश्चित करायचं असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर या ठिकाणी निश्चित 34 धावांची साध्यता या ठिकाणी करावीच लागेल. डू ऑर डाय नॉकआउटचे सामने. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचा निर्णयात्मक षटक घेऊन येतोय तो रोशन. 6 चेंडू 34 धावा. पहिला चेंडू दिनेश यांच्या बॅटमन निघालेला चेंडू सरळ जातोय ऑफच्या दिशेला. एक झेल. अप्रतिम फटका, परंतु तेवढा सुरेख झेल. पुढचा गडी बाद होतो. एकावर एक गडी बाद होत आहेत. निराशेच्या छायेत अपयशाच्या अंधकारात पूर्णपणे बुडालेली टीम वाळशे संघ या ठिकाणी, कारण सचिन एक टर्निंग पॉइंट ठरला. कारण सचिनने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्या क्षणाला वाटलं होतं वाळशे संघ कुठेतरी एक कमबॅक करतोय, वाळशे संघ विजयापर्यंत जाऊ शकतो, कॅपॅबिलिटी. परंतु या ठिकाणी पूर्णपणे निराशेच्या छायेत पुढचा गडी बाद होतोय दिनेश. आता मात्र उंचावर चेंडू. या ठिकाणी चेंडू उंची गाठतो, परंतु चेंडू अंतर मात्र गाठू शकत नाही. चेंडू सीमा रेषे पलीकडे जाऊ शकत नाही. जरा आता मात्र सामन्यातली औपचारिकता शिल्लक. उर्वरित 4 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर
8च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील. 4 चेंडू 32 धावांची आवश्यकता. सामन्यातील औपचारिकता शिल्लक. रोशन सर एक गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी होत नाही हो. पण एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अयशस्वी. वारंवार प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नांना या ठिकाणी अपयश येताना दिसतंय बोरशेती वालशेत संघाच्या फलंदाजांना. 3 चेंडू 32 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे झोकला आहे. सामन्याचं पारडं पूर्णपणे झोकलंय ते बोरशेती संघाच्या या गोलंदाजाच्या हातात. आता मात्र स्विंग केला चेंडू. 1 धाव काढण्याच्या प्रयत्नात. पुढचा गडी बाद. 2 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. DJ Megha, DJ Megha, DJ Megha, Asandam, Asandam, Asandam. विजय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. उर्वरित 2 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. ओह अप्रतिम फटका. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू येतो परंतु अर्जुन कोणत्या प्रकारची चूक करत नाही. एका अष्टपैलू व्यक्तिमत्व खेळाडूचं एक विशिष्ट असते. कोणत्याही क्षणाला फिल्डिंग करत असतो, कोणत्याही क्षणाला क्षेत्ररक्षण करत असतो, कोणत्याही दिशेला क्षेत्ररक्षण करत असतो परंतु चूक मात्र त्याच्याकडून होत नाही. कारण जीवन असो की क्रिकेट, चुकीला माफी नाही. शेवटचा चेंडू. निश्चितच या ठिकाणी दणदणीत विजय होतोय तो बोरशेती संघाचा. हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिकांना एक आनंदाची सूचना असेल. अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब सोंडे आयोजित राष्ट्रवादी चषक 2019 मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने गुरुवार दिनांक 7 फेब्रुवारी 2019 ते रविवार दिनांक 10 फेब्रुवारी 2019. प्रथम पारितोषिक 30,333 रुपये आदरणीय अरुणदादा अधिकारी साहेब यांच्याकडनं. त्याचबरोबर आता झाल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो बोरशेती संघाचा अर्जुन. आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, व्यासपीठावर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा आपण मानकरी आहात, आपण ते पारितोषिक स्वीकारायचं. आदरणीय सुनीलजी सांबरे साहेब, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते अर्जुन या फलंदाजाला सन्मानित करायचा आहे. हा सन्मान कर्तृत्ववान असलेल्या पुरुषाचा, हा सन्मान नाविन्यतेचा एक पगडा असलेल्या त्या फलंदाजाचा, हा सन्मान आपल्या माणसाचा. साकुर्ली ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुनीलजी सांबरे साहेब, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते अर्जुन याला मॅन ऑफ द मॅचचा एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित सन्मानाने सत्कार करायचा आहे. अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब